अब खबर है वरोरा तहसील से, जहां महाविकास आघाड़ी के उम्मीदवार एडवोकेट अभिजीत वंजारी के जीत पर सांसद बालू धानोरकर तथा विधायक प्रतिभा धानोरकर की उपस्थिति में जल्लोष मनाया गया। नागपुर पदवीधर मतदार संघ में महाविकास आघाड़ी के उम्मीदवार के रूप में एडवोकेट अभिजीत वंजारी के जीत पर हर तरफ हर्षोल्लास मनाया जा रहा है और वरोरा शहर में भी इस मौके पर हर्षोल्लास मनाया गया। इस दौरान महाविकास आघाड़ी के समर्थकों ने आतिशबाजी तथा एक दूसरे को मिठाइयों का वितरण किया। इस मौके पर सांसद बालू धानोरकर के साथ विधायक प्रतिभा धानोरकर भी मौजूद थे और उनके हाथों डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी के पुतले को माल्यार्पण कर अभिवादन किया गया। इस दौरान CTV न्यूज के विशेष प्रतिनिधि हितेश राजन हिरे के साथ बातचीत करते हुए सांसद बालू धानोरकर के साथ विधायक प्रतिभा धानोरकर ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। सांसद बालू धानोरकर ने कहा कि अगर भविष्य में चुनाव बैलेट पेपर हुए तो महाविकास आघाड़ी का उम्मीदवार प्रधानमंत्री के क्षेत्र में भी जाकर उन्हें पराजित कर सकता है। तो सुनिए इस संदर्भ में उन्होंने अपनी क्या प्रतिक्रिया व्यक्त। नागपूर पदवीधर महासंघामध्ये एखादी सत्ता असलेल्या भाजपाला खिंडार पाडत महाविकास आघाडीच्या वंजारी यांनी सत्ता हस्तगत केली। त्यानिमित्त या ठिकाणी वरोरा शहरात जल्लोष उमटताना दिसतो। या अनुषंगाने आमच्यासोबत आहे माननीय खासदार बाळूभाऊ धानोरकर, त्यांची काय प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, काय सांगाल, एखादी सत्ता अधिराज्य असलेल्या भाजपाच्या किल्ल्यात खिंडार मारण्यात आला, काय बोलाल? कारण ही निवडणूक बॅलेट पेपरनी झाली आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो राष्ट्राला संविधान प्रदान केलं 26 नोव्हेंबर 1949 रोजी आणि या संविधानाचा खऱ्या अर्थाने विजय झाला। आज आपण बघितलं की 5 पैकी 4 जागा या महाविकास आघाडीने जिंकल्या आणि भाजप महाआघाडीच्या समोर काहीच नाही आणि कुठल्याही जातीपंथाला सर्व प्रकारचे जात समुदाय सर्वांना घेऊन चालणारा हा पक्ष आहे, हे महाविकास आघाडी आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांना मी त्रिवार अभिनंदन करतो की बाबासाहेबांचं संविधान ज्या पद्धतीनं अधोरेखित करण्यात आलं आणि खऱ्या अर्थानं जी निवडणूक झाली की त्याच्यामध्ये बॅलेट पेपरनी झाली। आम्ही भविष्यात सुद्धा ही इच्छा करतो की हे समोरच्या निवडणुकीसुद्धा बॅलेट पेपरनी व्हायला पाहिजे। भाजपाची जागा भाजपाला दाखवून देऊ, एवढी ताकद आमच्यात आहे। नरेंद्र मोदी वाराणसीत लढले काय आणि काय केलं काय, आमच्यात एवढी ताकद आहे की वाराणसीमध्ये सुद्धा जाऊन त्यांना मी पाडू शकतो, एवढी मोठी ताकद कांग्रेसमध्ये आहे, महाविकास आघाड़ी। साथ ही इस दौरान विधायक प्रतिभा धानोरकर ने भी एडवोकेट अभिजीत वंजारी की जीत पर अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा कि महाविकास आघाड़ी ने एक योग्य उम्मीदवार को मैदान में उतारा था और इस विजय से आने वाले चुनाव पर भी इसका परिणाम होगा, ऐसा विश्वास व्यक्त किया। नुकत्याच पार पडलेल्या नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी ॲडव्होकेट अभिजीत गोविंदराव वंजारी हे निवडून आले, तर खऱ्या अर्थानं आपल्याला माहीत आहे की हा मतदारसंघ पूर्णपणे सुशिक्षितांचा मतदारसंघ आहे आणि आता जो विजय या ठिकाणी आदरणीय वंजारी साहेबांचा झाला त्यामुळे खरोखर जनमानसात एक चांगली प्रतिमा या ठिकाणी महाविकास आघाडीची नक्कीच झाली। आणि आपल्याला माहीत आहे की मागील जवळपास 42 वर्षापासून काही विशिष्ट पक्षाच्या आणि विशिष्ट समाजाच्या लोकांनी या मतदारसंघात नेतृत्व केलं, पण आता या विजयामुळे नक्कीच या महाविकास आघाडीला कुठेतरी पाठबळ या ठिकाणी फक्त जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात सुद्धा आम्हाला मिळालं आणि समोरच्या निवडणुकातही महाविकास आघाडी ही नक्कीच प्रत्येक ठिकाणी विजय प्राप्त करेल असा विश्वास मला या ठिकाणी आहे। आणि आपल्याला माहीत आहे की खऱ्या अर्थानं ज्या माणसाला म्हणजे उमेदवार महाविकास आघाडीने या ठिकाणी जो दिला तर त्याला या मतदारसंघाचा पूर्णपणे अभ्यास असणारा आणि खऱ्या अर्थानं जे शिक्षक या मतदारसंघात आहे तर त्या शिक्षकांच्या समस्यांची जाण असणारा असा उमेदवार आणि प्रामुख्यानं OBC समाजाचा उमेदवार म्हणून वंजारी साहेब या ठिकाणी निवडून गेले, तर खरोखर या मतदारसंघाच्या ज्या काही समस्या आहेत त्या त्यांच्या माध्यमातून नक्कीच मार्गी लागेल ऐसा विश्वास मला या ठिकाणी आहे। इस मौके पर कृषि उत्पन्न बाजार समिति वरोरा के सभापति राजू चिट्टे, राष्ट्रवादी कांग्रेस कमेटी के विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, कांग्रेस कमेटी के विधानसभा प्रमुख शुभम चिमुरकर, संजय गांधी निराधार योजना के अध्यक्ष मिलिंद भोयर, नगर परिषद बांधकाम सभापति छोटू भाई शेख, पूर्व नगराध्यक्ष विलास टिपले के साथ बड़ी संख्या में पदाधिकारी तथा कार्यकर्ताओं की उपस्थिति थी। CTV के लिए हमारे विशेष प्रतिनिधि हितेश राजन हिरे की रिपोर्ट।